शरद पवारांची साथ सोडून गेलेल्या काही नेत्यांना परतीचे वेध लागलेत का अशी चर्चा जोरदार सुरू झाली आहे। राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याच्या माध्यमातून शरद पवारांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न झाल्याचं कळतंय। काही आजी माजी आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परत येण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या जोरदार यशानंतर अनेक जण स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सध्या वेट अँड वॉच अशी भूमिका असल्याची बातमी सुद्धा समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातनं ही महत्त्वाची घडामोड म्हणून याकडे बघावं लागेल। शरद पवारांची साथ सोडून गेलेले काही नेते हे परत येणार का याबद्दलची चर्चा या निकालानंतर जोरदार सुरू झालेली आहे। महाराष्ट्रामध्ये या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी 10 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 8 जागांवरती शरद पवार यांनी विजय मिळवलेला आहे। आणि याच विषयी अधिक बोलूया, प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, शरद पवार यांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये करिश्मा करून दाखवलेला आहे पुन्हा एकदा। म्हणजे पक्ष हातातनं गेलेला होता, चिन्ह हातातनं गेला होता आणि त्यातही 10 पैकी 8 जागा पवारांनी मिळवल्यात। आणि त्यानंतर आता येत असलेली ही बातमी, पवारांची साथ सोडून गेलेले काही नेते हे परत त्यांच्या पक्षाकडे येतात असं कळतंय। काय नेमक्या चर्चा आहे? लागेल कारण कालच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मोठ्या प्रमाणात यश संपादन केलेलं आहे। एकूणच पाहता महाविकास आघाडीने महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारलेली आहे। मूळ पक्ष गेलेला होता, मूळ चिन्ह गेलेलं होतं आणि अशाही परिस्थितीमध्ये शरद पवारांनी विजय खेचून आणलेला आहे। राष्ट्रवादीचे 8 खासदार निवडून आलेले आहेत आणि त्यानंतर जे शरद पवारांची साथ सोडून गेलेले होते त्यांना आता परतीचे वेध लागल्याची विश्वसनीय माहिती जी आहे ते पुढारीला मिळालेली आहे। आणि त्यासाठी जे आहे ते यात सर्वात आधी सांगण्याचं महत्त्वाचं म्हणजे माजी आणि आजी आमदारांचा काही समावेश आहे, यामध्ये पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे, मंत्र्यांचा यामध्ये कुठेही समावेश नाही। आणि यासाठी या आजी माजी आमदारांनी विदर्भातील एका मोठ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या माध्यमातून शरद पवारांना साकडे घालण्यासही सुरुवात केलेली आहे। त्या संदर्भात काल काही फोनाफोनीही झाल्याची माहिती मिळते। मात्र अजूनही आता जे प्रथम जे लक्ष आहे ते दिल्लीतील जे केंद्रातील सरकार कसं तयार होतं, सरकार अगोदर ते बसवायचं आणि त्यानंतर आता या बाबींवर विचार करण्याची वेट अँड वॉचची सावध भूमिका जी आहे ती राष्ट्रवादीने घेतलेली आहे। कारण आता लगेच काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकी आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे सोडून गेलेले होते ते नक्कीच परततील असंही काल अनेकांनी बोलून दाखवलेलं होतं। आणि त्याच माध्यमातून आता त्या सगळ्यांनी म्हणण्यापेक्षा अनेक नेत्यांनी आता जे आहे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परत येण्यास आपले साकडे घालण्यास किंवा त्या संदर्भात चाचपणी सुरू केलेली आहे। मात्र आता यावर नेमका निर्णय काय होतो किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ते परत येतात का यावर जे आहे ते येत्या काही दिवसात स्पष्ट होईल। गुरु, अर्थात त्यामुळे आता राष्ट्रवादी या सगळ्यावरती नेमकी काय भूमिका घेते, शरद पवार या सगळ्यावरती नेमकी काय भूमिका मांडतात हे सगळं बघावं लागेल। कारण अर्थातच विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी या सगळ्याला असणार आहे। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या विश्लेषणासाठी।